कैरीची भाजी. हो, कैरीची भाजी. तुम्ही कैरीचं पन्हं, लोणचं, मुरंबा ऐकला असेल, पण मी आज कैरीची भाजी कशी बनवायची हेच तुम्हाला दाखवणार आहे. बनवायला 5 ते 10 मिनिटात होणारी, पण टिकायला 8 दिवसही टिकते अशी कैरीची भाजी. चला तर मग बनवूया. यासाठी आपण 3 मोठ्या कैऱ्या कापून घेणार आहोत. त्यातली कोय बाजूला करून मध्यम आकाराची कैरी आपण कापून घेणार आहोत. 2 चमचे धने आणि 1 चमचा बडीशोप असा कुटून बारीक पावडर करून घेणार आहोत हा मसाला भाजीसाठी. तुम्ही हे दोन्ही जिन्नस मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता, पण याचा क्रंच दाताखाली छान येतो म्हणून मी कुटून घेते आहे. आता कढईमध्ये तेल, जिरेची फोडणी करून मग टाकणार आहोत हळद आणि 1 चमचा लाल तिखट. असं सगळं टाकून यामध्ये टाकणार आहोत कैरी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत मसाला जो आपण बनवून घेतला आहे आणि 1 चमचा मीठ. हे सगळं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनटासाठी याला वाफ भरून घ्यायची आहे. वाफ भरून झाल्यानंतर 5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही त्याला पाणी सुटलेलं आहे कैरीमधलं आणि त्यानंतर टाकणार आहोत गूळ टाकून पुन्हा 5 मिनटासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत. तर बघा रेडी झाली आहे आपली आंबट गोड तिखट अशी कैरीची छानशी भाजी.